हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू श्वेताज किचन। तर आज मी बनवणार आहे खेकड्याचं कालवण आणि खेकडा हा माझा खूप फेवरेट आहे। तुम्हाला सुद्धा आवडतं का? मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा। आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि श्वेताज किचनला सबस्क्राइब करा। लेट्स गो। सो खेकड्याचं कालवण बनवण्यासाठी मी इथे 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, हळद, कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा, सुकं खोबरं, जिरं, खेकडा इथे स्वच्छ साफ करून घेतला आहे। त्याच्या मोठ्या नांग्या वेगळ्या केल्या आहेत आणि छोट्या नांग्या आपल्याला ग्राइंड करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर घरगुती मसाला आणि मीठ घ्यायचं आहे। आता वाटण बनवण्यासाठी खोबरं, जिरं आणि लसूण पहिल्यांदा थोडं वाटून घ्यायचं आहे, जेणेकरून ते छान वाटला जाईल। अशा प्रकारे खोबरं थोडंसं जाडसर वाटून झाल्यावर त्यामध्ये कोथिंबीर ॲड करा आणि थोडंसं पाणी ॲड करून परत ग्राइंड करून घ्यायचं आहे। मी दाखवल्याप्रमाणे वाटण बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर खेकड्याच्या या बारीक नांगा सुद्धा वाटून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये पाणी सुद्धा ॲड करायचं आहे, जे आपल्याला ग्रेव्ही बनवण्यासाठी यूज होणार आहे। मी इथे अराउंड 1 ग्लास पाण्याचा वापर केला आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता। अशा प्रकारे नांग्या छान वाटल्या गेल्या आहेत। आता एक मोठी चाळण घ्यायची आहे आणि त्यामध्ये हे गाळून घ्यायचं आहे। हे जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये पाणी सुद्धा तुम्ही ॲड करू शकता। तुम्ही या पद्धतीने नक्की खेकडा बनवायला ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल। मी दाखवल्याप्रमाणे खेकडा व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे आणि हा उरलेला चोथा फेकून द्यायचा आहे। आता मी इथे एक कांदा यूज करणार आहे, तर कांद्याला बारीक कट करून घ्यायचा आहे। टोप छान गरम झाल्यावर त्यामध्ये 2.5 पळी तेल ॲड करा। त्यानंतर त्यामध्ये कांदा ॲड करा व कढीपत्ता ॲड करा आणि मिक्स करून घ्या। कांदा शिजवेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये हळद अराउंड 1 ते 1.5 टेबलस्पून ॲड करा। एक टेबलस्पून मीठ ॲड केला आहे। व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये खेकडे ॲड करायचे आहेत आणि मी इथे 8 ते 9 खेकड्यांचं कालवण दाखवत आहे, तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार मसाले ॲडजस्ट करा। तुम्हाला सुद्धा खेकडा आवडतो का? तर खेकड्याचा इमोजी कमेंट करून मला नक्की कळवा। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर वाफेवर शिजवून घ्यायचं आहे अराउंड 5 ते 10 मिनिट लो फ्लेमवर। पाच ते 10 मिनिट्स वाफ झाल्यावर त्याला पुन्हा मिक्स करा आणि त्यामध्ये वाटलेले वाटण ॲड करा। सगळं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्या आणि पुन्हा 10 मिनिट्स वाफेवर शिजवून घ्यायचं आहे।
तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल सुटलं आहे। तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपला घरगुती मसाला ॲड करायचा आहे। तुमचा घरगुती मसाला जो पण आहे तो तुम्ही तुमच्या अंदाजानुसार ॲड करा। मसाला ॲड केल्यावर छान मिक्स करून घ्या आणि पुन्हा 5 मिनिट वाफेवर शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिट्स नंतर तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे। आता त्यामध्ये नांग्यांचे वाटलेले पाणी ॲड करायचं आहे आणि त्याचबरोबर उकळलेलं पाणी ॲड करायचं आहे, जेवढे तुम्हाला क्वांटिटी बनवायची आहे तेवढी। आणि त्यानंतर एक उकळी येईपर्यंत कंटिन्युअस मिक्स करत राहायचं आहे। जवळजवळ 5 मिनिट्स लागले मला हे मिक्स करायला आणि एक उकळी येईपर्यंत। एक उकळी आल्यावर आणखी 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कोथिंबीर ॲड करा वरून आणि आपलं खेकड्याचं कालवण रेडी आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि श्वेताज किचनला सबस्क्राइब करा। बाय बाय।